तुम्ही जागराला या जागराला या हो तुम्ही जागराला या जागराला या हो तुम्ही जागराला या जागराला या हो तुम्ही जागराला या आरोग्याचा जागर मांडला 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 जागराला या लसीकरणाचा 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 जागर मांडला जागराला या अहो लुगड्यावाला आजी तुम्ही जागराला या ना अहो लुगड्यावाल्या आजी तुम्ही जागराला या ना अहो साडीवाला काकू तुम्ही जागराला या ना अहो साडीवाल्या काकू तुम्ही जागराला या ना अहो शेल्यावाले काका तुम्ही जागराला या ना अहो शेल्यावाले काका तुम्ही जागराला या ना अहो टोपीवाले आबाजी तुम्ही जागराला या ना अहो टोपीवाले आबाजी तुम्ही जागराला या ना अहो जागराला या हो तुम्ही जागराला या 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 नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो अरे नाटक देखो बिन पैसे का नाटक देखो। नमस्कार मंडळी, आम्ही सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि ग्रामीण समस्यामुखी ट्रस्ट यांच्या मार्फत गावोगावी कोविड लसीकरणाबाबत पथनाट्य करत आहोत। आपल्या शाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांना आम्ही विचारून तुमच्या समोर एक छोटस कोविड लसीकरणाबाबत आम्ही पथनाट्य सादर करीत आहोत। कोरोना या शब्दापासून आपण अपरिचित नाही आहोत। या कोरोनानं आपल्या जीवनात काय बदल केला हो? या कोरोनामुळे तुमचे शाळा कॉलेज बंद होते का नाही? या कोरोनामुळे तुमच्या आईबाबांचं कामगार बंद होतं का नाही? होतं। या कोरोनामुळे अनेक लोकांचा उद्योग बंद झाला का नाही? झाला। अरे या कोरोनामुळे हजारो मजूर हजारो किलोमीटर पायी चालले का नाही हो? चालले। या कोरोनामुळे आपल्या स्वातंत्र्यावरच गदा आली आणि आपल्याला चार भिंतीत कैदी बनावं लागलं होतं। भारतच नाही तर जगाच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर एक मोठा दबाव आलता। सोयी सुद्धा अप्रूव्ह वाटू लागल्या होत्या। बेड, ऑक्सिजन सिलेंडर, मेडिकल, डॉक्टर हे अप्रूव्ह वाटू लागले होते। आज जेव्हा लसीकरण जोराशोरात सुरू आहे तरी पण काही लोकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज आहे। ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहे एक छोटस पथनाट्य, फक्त तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी। ऐका सर्व गावकऱ्यांनो, आज आपल्या गावात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येत आहे। 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की ज्यांनी लस घेतली नाही हसने आधार कार्ड, मोबाईल नंबर घेऊन लसीकरणाच्या ठिकाणी यावं। अरे भाऊ कायची दंडी होती, मला काय ऐकूच नाही आली बाप्पा। कोरोना लसीकरणाची मग काय घेऊन जायला लागते तिथं? आधार कार्ड आणि मोबाईल नंबर। हो बाप्पा मला बी घ्यावं लागतील। चला बायांनो, चला चला बाई चला, चला बाई चला, लस घ्या चला, लस घ्या चला, चला बाई चला, लस घ्या चला, चला बाई चला, लस घ्या चला। कोरोना मुक्तीचा देऊया नारा, कोरोना मुक्तीचा देऊया नारा, कोरोना मुक्तीचा देऊया नारा, कोरोना मुक्तीचा देऊया नारा। अगं वेणूबाई कशाला राहतेस भिवून लस घेऊ चला, कशाला राहतेस भिवून लस घेऊ चला। अगं वेणूबाई कशाला राहतेस भिवून लस घेऊ चला, अगं वेणूबाई कशाला राहतेस भिवून लस घेऊ चला। कोरोनाने घाबरली दुनिया सारी, कोरोनाने घाबरली दुनिया सारी, बाया माणसानं पोरण पोरी,
बाया माणसान पोर पोरी लसाली भारी लसाली भारी ती माणसाला तारी ती माणसाला तारी लसाली भारी ती माणसाला तारी लसाली भारी ती माणसाला तारी अग शोभाबाई अग शोभाबाई अग शांताबाई अग शांताबाई कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला चला बाई चला लस घ्या चला चला बाई चला लस घ्या चला कोरोना मुक्तीचा देणारा कोरोना मुक्तीचा देऊया नारा अग वेणूबाई अग वेणूबाई कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला कोरोना रोग आहे मोठच भारी कोरोना रोग हाय मोठाच भारी संसर्ग होतोय घरोघरी संसर्ग होतो या घरोघरी बंद केली त्याने दुनिया सारी बंद केली त्याने दुनिया सारी अरे बंद केली त्याने दुनिया सारी बंद केली त्याने दुनिया सारी अरे रामा भाऊ अरे रामा भाऊ अरे श्यामा भाऊ अरे श्यामा भाऊ कशाला राहतोस भिवून भिवून लस घेऊ चला कशाला राहतोस भिवून भिवून लस घेऊ चला चला बाई चला लस घ्या चला चला बाई चला लस घ्या चला कोरोना मुक्तीचा देणारा कोरोना मुक्तीचा देऊया नारा अग वेणूबाई वेणूबाई कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला अग वेणूबाई कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला वेणूबाई कशाला राहतेस भिवून भिवून लस घेऊ चला अरे पिंट्या अभि पिंट्या कुठे गेला बे काय रे येतो सांग काय म्हणता अगदी कायची डोंडी होती रे अरे एवढ्या जोऱ्यात त्याला दंडी दिली तू काय झोपा काढू लागला का घरात अरे त्या कोरोनामुळे लेकर टीव्ही मोबाईल करायला लागले तर टीव्हीचा आवाज एवढा होता आणि त्या डोंडीचा आवाज ऐकून आला ना रे आता सांगते काढले का तू थांबले का एवढी कायची गडबड आहे तुला सांगतो ना काय नाही ते लसीकरण बिसीकरण आपल्या गावात आलं म्हणते 18 वर्षावर रे सर्व लोकांना बोलवलं लस घ्यायला अरे पिंट्या घेतलं काढलंस तू मग मी काय घेत नाही का लस मया ऐकलाय लस घेऊन लोक बिमार पडते तर आता कापसाचा सीझन राजा सोयाबीनचा सीझन आता लस घेऊन जर घरी बसलो मी बिमार पडून तर ते मग सीझन जाईल ना बाळा अबे काय लेकर बिमार पडत नाही लस घेऊन मी घेतली लस मी बोललो का बिमार मी बायको बोलली का बिमार अबे बिमार नाही पडत बरं जाऊ दे रे का बिमार पडल न पडल पण त्या दिवशी मी व्हॉट्सअपवर मेसेज पाहिला लस घेऊन लोक मेले तर अबे ते लोक अफवा बोलत व्हॉट्सअपवर आपण बियाचं नाही का त्याले ओ वहिनी अहो सांगा वडी आला काय सांगा म्हणता तुम्हाला माहित नाही का या माणसाचा स्वभाव लय हेड क्रॅक आहे बाप्पा माणूस मी किती वेळा सांगितलं त्यांनी चला लस घेऊ ऐकतच नाही माया डोकं तापलं पायानं आता इथं वंडीवाला येऊन गेला चला म्हटलं टोचून घेऊ लस ऐकतच नाही आता तुम्ही सांगा माणसाला जरासं पटवून मी तर थकली बाप्पा आता आणि माझी भाजी जोठ्या बाप्पा मी चालली काय ग जाय स्वयंपाक कर शेतात जायचं आपल्याला अबे लेखा पिंट तुला काय मेरा भरोसा नाही का बे अबे तुला भरोसा ठेवून का मी काय मरू काय कळ तुला मेरा भरोसाच नाही का बे बिलकुल नाही नाही ना चला नाही. आपण डॉक्टर जाऊ तू डॉक्टर सांगते लस घेतल्यानं काय होतं तर चल डॉक्टर बरं जाऊ दे एवढीच कटकट करायला तू तर येतो तुझ्यासाठी एकदा डॉक्टर जण आणि पाहतो डॉक्टर फिक्टर काय सांगते ते चल सारे डॉक्टर चल आता ज्या दृश्यामध्ये आपण बघितलं की लसीकरणाबाबत दोन मित्रांचा संवाद. आता पुढच्या दृश्यामध्ये काय घडते ते बघूया. नमस्कार, मी कृष्णकांत चव्हाण, कॅमेरामॅन किशोर बेटेकर सह दाम टीव्ही. आपण बघत आहात चालता बोलता. आपण आज शिपला या गावी आलो आहे. इथे लसीकरण कॅम्प होणार आहे. तर आपण लसीकरणाबद्दल गावकऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी या गावामध्ये आलो आहे. तर चला काही गावकऱ्यांशी चर्चा करून जाणून घेऊया की ते काय म्हणतात. ओ पैलवान, थांबा. बोला साहेब. काय नाव आहे तुमचं? तेजा बलवान. बरं, तुम्ही लस घेतलीय का कोरोनाची? हो साहेब. बरं, तुम्हाला काय वाटलं लस घेऊन? हो साहेब, काय ते लस बीस घ्यायची नाही, मी उगच म्हणतो. तुम्ही काय लावलं ते आहे ना, मी कोरोना काळात घुमलो तेव्हा मला काय लसीची गरज नाही पडली. मी काय घ्यायला राहत नाही. बरं, तुम्ही लस नाही घेतली, पण ओ पैलवान,
या कोरोनाच्या काळात असे लई मोठे मोठे पैलवान लांबले. तुम्हाला तर लस घेतली पाहिजे. अहो साहेब, मी रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम करतो, वावरात राबतो. मला काही लसी गरज नाही. तुम्ही मला काही शिकू नका. जा बरं इथून, कामाला जाऊ दे मला. तर बघितलं मंडळी, जे गावातील तरुण आहे, सुदृढ आहे, त्यांना असं वाटते की त्यांना काही कोरोना बिरोना होणार नाही, त्यांना लस घ्यायची गरज नाही. तर आपण अजून काही गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याकडून समजून घेऊया की त्यांना काय अडचण आहे लसीकरणाबद्दल. काय वय रे दादा, काय फिरायला लागला आमच्या गावात तू? आम्ही टीव्ही चॅनल वरून आलोय बाई. तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. माझे नाव सखूबाई आणि बातमी घेत मी आमच्या गावची देतात काय आता? हो हो, तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे लसीकरणाबद्दल. बरं, तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे का सुखबाई? मी नाही घेतली लस. बरं, तुम्ही लस का नाही घेतली मग? आता काय सांगू भाऊ तुम्हाला, सकाळीच वावरात जा लागते. सोयाबीनचा सीझन चालू आहे. 9 वाजता मजूर वावरात जाते. कोणाला एवढा वखत असते लस घ्यायला? हो, पण लस घ्यायला वेळच किती लागतो. आणि जर तुम्ही आता लस नाही घेतली आणि तिसरी लाट आली, तुम्हाला कोरोना बिरोना झाला, तर मग तुम्हाला तर 15 दिवस घरीच राहावं लागेल. मग तुमची किती मजुरी बुडेल. अहो भाऊ, माझा माणूस लय भारी आहे. तो लस घीच नाही घेऊ देत मले. आता तू करता धरताय, त्याच्या पुढे जायला जमन का मले? बरं बरं, तर बघितलं मंडळी, गावातील महिलांना त्यांच्या घरच्यांचा विरोध आहे आणि त्यांच्या मनामध्ये पण एक भीती आहे की लस घेतल्याने ते आजारी पडतील. तर आपण अजून काही गावकऱ्यांशी चर्चा करूया. हो आजीबाई, थांबा. कोण होयस रे तू? नवीनच दिसा लागला बाप्पा. आमच्या गावचं नाव आहे तू तर. आम्ही टीव्ही चॅनल वरून आलोय बातमीच्या. बाप्पा टीव्ही चॅनल वरून? मस्तच आहे म्हणतो तुमचं काम. बर आजीबाई, तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे पाटलाची शांती. बर शांती आजी, तुम्ही कोरोनाची लस घेतली आहे का? आता लस फस काय असते? ताण या बाळाला देत असते वाटते मी का? तुला ताणी दिसायली का? ते केस पिकलेले दिसत नाही की काय? भोकणा झाला का? एवढे मोठे मोठे डोळे तर आहे तुले. अहो आजी, ते लहान लेकराला देतात ना, ती पोलिओची लस असते, पोलिओची. मी कोरोनाची गोष्ट करत आहे, ज्याच्यामुळे लेकरांच्या शाळा बंद होत्या, सर्व लेकरं घरीच होते 1.5 वर्षापासून. जे लोक पुण्या मुंबईला कामाला गेलते ते पायी घरी आले, त्याच्यामुळे लॉकडाऊन लागलं होतं. ती लस घेतली आहे का तुम्ही कोरोनाची? अरे हा, तरी म्हणलं माया एरियातले शांबडे पोट्टे कावनीरा खेळताना दिसते, त्याच्यामुळे होते. पण बाबा, मी ऐकलं ना लोक मरायला लागले म्हणून. माझ्या दूधचा चुलत भाऊ मेला, पांढऱ्या पैलवान होता बाप्पा तो. काय चांगला दंडकट गावाचा पैलवान, तो मेला. आणि मला काय गोळ्या पचत नाही साध्या, आणि ते काय लस घेऊन काय मर म्हणते काय? 2 दिवस जगाची मी तर आताच मरतो मी. नाही बाप्पा, तू त्या रस्त्यात जायचं काम कर. तर बघितलं मंडळी, ज्या वृद्धांना वयस्कांना लसीची अत्यंत गरज आहे, ते सुद्धा भीतीमुळे लस घ्यायला नाकारत आहेत. का बाहुबली 3 शूटिंग चाललं का बे? अहो दादा, इथं पिक्चरची शूटिंग बिटिंग चालू नाही. आम्ही बातम्याच्या चॅनलवरून आलोय. टीव्ही चॅनल आहे आमचं, दाम टीव्ही म्हणून. अहो दादा, बरं जाऊ द्या, तुमचं नाव सांगा आधी आमच्या प्रेक्षकांना. अरे साहेबराव गोलबोळे आपलं नाव. बरं गोडबोले साहेब, तुम्ही 1 मिनिट जरा नीट उभा राहता का? 2 मिनिटं मला बोलूपर्यंत. राहिलो बोलाच. बरं, तर ठीक आहे. तुम्ही लस घेतली का मग कोरोनाची? लस नाही घेतलेली का म्या? तुम्ही लस का नाही घेतली बरं? लस बीज आपण काय घेत नाही रे भाई. का नाही घेत मग ते सांगता का मला जरा? अबे तुम्ही ते कोरोनासाठी हाताले का लावता रे? सॅनिटायझर. तो उसमें होता क्या है? त्याच्यात अल्कोहोल राहते, अल्कोहोल. तो अल्कोहल सवेरे शाम तो अपने पेट में होता है. अरे देवा, अहो त्या अल्कोहोल म्हणजे ते दारू पिल्यामुळे तुम्हाला वाटतं का तुम्ही कोरोनापासून वाचू शकता? अहो लस तर सर्वांनी घेतली पाहिजे, ती खूप गरजेची आहे. हे बघ भाई, तू मला काय शिकू नको. आपण त्या पोह्याचे 2 पॅक मारले ना, कोरोना खतम. बरं तुम्ही राहू द्या. हे बघ, तू चालला जा बाई, म्या दिमाग खाऊ नको. मला जा लागते आता तिकडे जायचो. बरं, तर बघितलं मंडळी, काही गावकऱ्यांना असं पण वाटते की दारू पिल्यामुळे त्यांना कोरोना होणार नाही आणि अल्कोहोल असते दारूमध्ये, त्यामुळे त्यांना असं गैरसमज झालाय. तर आपण बघितलं की गावकऱ्यांमध्ये लसीकरणाबाबत काही गैरसमज आहे. तर इथे लसीकरण कॅम्प होणार आहे या गावामध्ये आज.
तिथे डॉक्टर सुद्धा येतील. तर आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूया आणि डॉक्टरांकडून जाणून घेऊया की ते या गैरसमजाबद्दल गावकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छितात, काय सल्ला देऊ इच्छितात. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आताच्या दृश्यामध्ये आपण बघितलं की एका पत्रकाराने गावकऱ्यांचे मत जाणून घेतले लसीकरणाबाबत. आता पुढच्या दृश्यामध्ये काय होते ते बघूया. लसीकरण केंद्रावरील सर्व नागरिकांनी व्यवस्थित रांगेमध्ये उभे राहा. तसेच ओय चेन्नई एक्सप्रेस चला हो मागा. हे लाईन दिसत नाही का तुम्हाला? भोकणे बिकणे आहे का तुम्ही? चला मागवा माग पहिले, नंतर डॉक्टर बिक्टर काय नंतर भेट जाता येईल. पहिले लाईन मध्ये व्हा. चला पहिले मागवा पहिले. चाललो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे चालता बोलता मध्ये. तर आपण इथे लसीकरण केंद्रावर आलो आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता. कॅमेरामॅन थोडा लसीकरण केंद्राचं दृश्य दाखवावं. तर आपण ब्रेक आधी बघितलं की गावकऱ्यांमध्ये लसीकरणाबाबत जे काही गैरसमज आहेत ते आपण जाणून घेतोय गावकऱ्यांशी चर्चा करून. तर इथे आपण डॉक्टर साहेबांशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडूनच समजून घेऊया की हे जे गावकऱ्यांमध्ये गैरसमज पसरले आहेत ते कितपत योग्य आहे किंवा मग गावकऱ्यांनी लस घेतली पाहिजे याच्याबद्दल त्यांच्याकडून समजून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही शिबला या गावामध्ये आज आलो होतो. आमचा कार्यक्रम आहे चालता बोलता, त्याच्या अंतर्गत आम्ही गावकऱ्यांची लसीकरणाबाबत मते जाणून घेतली. तर आम्हाला असं आढळून आलं की गावकरी लस घेत नाही आहेत कारण त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे, गैरसमज निर्माण झाला आहे की लस घेतल्यामुळे लोक आजारी पडत आहेत किंवा काही लोकांचा मृत्यू होत आहे अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरत आहे. आणि जे तरुण पिढीतील लोक आहेत त्यांना असं वाटते की ते तरुण आहेत, त्यांना काही कोरोना बिरोना होत नाही म्हणूनही ते लस घेण्यासाठी नाकारत आहेत. आणि काही लोकांना तर असं वाटते की दारूमध्ये अल्कोहोल असतो म्हणून दारू पिल्याने कोरोना होत नाही. तर या गैरसमजाचं तुम्ही निराकरण करावं जनतेचं आणि त्यांना लस घेण्याबद्दल काही लसीकरणाबद्दल माहिती द्यावी. तर मंडळी, गेली 2 वर्ष झाले आपल्या देशामध्ये कोरोनाचं थैमान आहे आणि आजही कोरोना आपल्यामधून गेलेला नाही आहे. पण देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू असल्यामुळे कोरोना थोडा कमी झाला आहे. आणि जर आपण खबरदारी बाळगली नाही तर जो तिसऱ्या लाटेचा धोका आहे तो आपण ओढावून घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. लस घेतल्यामुळे आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढते, तसेच कोरोनाशी लढण्याचं सामर्थ्य ही लस आपल्याला देते आणि जे छोटे मोठे आजार असतात त्यांच्यापासून सुद्धा आपण वाचू शकतो. आणि ज्या काही सामाजिक माध्यमावर ज्या काही अफवा असतात त्यावर तुम्ही मुळीच विश्वास ठेवू नका. कोरोनामुळे मृत्यू हा कदापि होत नाही, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अशा वेळेस तुम्ही तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि दारू पिल्याने किंवा याने कोरोना हा जात नाही किंवा त्यामुळे आपलं शरीर हे निकामी होत असतं. तर प्रत्येकाने लस घेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आज एक निर्धार घेऊया, प्रत्येकाने लस घेऊया. धन्यवाद मॅडम. तर बघितलं मंडळी, डॉक्टर, तज्ज्ञ, वैज्ञानिक या सर्वांचं हेच म्हणणं आहे की जर आपल्याला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल आणि कोरोनाला संपूर्णपणे आपल्या देशातून, आपल्या जगातून पळून लावायचं असेल, संपवायचं असेल तर आपल्याला लसीकरणाचे 2 डोस हे घेतलेच पाहिजे. तर भेटूया चालता बोलताच्या पुढल्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन ठिकाणी. मी कृष्णकांत चव्हाण, कॅमेरामॅन किशोर बेटेकरसह दाम टीव्ही. धन्यवाद. अबे पिंट्या, अबे कुठे हरपला लेखाचे? अबे येतच होतो, डॉक्टर काय सांगला ते ऐकू लागलो मी. ऐकलं का डॉक्टर काय म्हणले ते? हो लेका, ऐकलं म्या. आता मला पटलं, माझ्या घरच्यासाठी आणि माझ्यासाठी किती लस महत्वाची आहे ना महत्वाची. हो. म्हणलेस तू? आणि हो आत्ता जाऊन घेतो, मी बायकोला पाठवतो. आणि तुम्ही बी गेलास घेता की नाही? हो. कोरोना रोगापासून 100% जर मुक्तता पाहिजे असेल तर लसीकरण सुद्धा 100% झालं पाहिजे. आम्हाला हेच दाखवायचं होतं. तुमच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक श्री मोरे सर यांनी आम्हाला इथं पथनाट्य करण्याची परमिशन दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व तसेच शिक्षकगण व अधीक्षक सर व तुम्ही सर्व बसलेले आमचे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आम्हाला ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. व आमचं पथनाट्य इथंच संपलं. लस घेऊया, लस घेऊया, लस घेऊया.